श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ दे. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मोक्षदा एकादशी साजरी केली जात आहे. आजच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्यास येत्या वर्षातही देवी लक्ष्मीची कृपा दृष्टी कायम तुमच्यावरती राहील. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथीला हिंदू धर्मात खास महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. या दिवशी तुळशीची पूजा करण्याचेही शास्त्रात विशेष महत्त्व मानले गेले आहे. तसेच मोक्षदा एकादशीला आपल्या पितरांच्या नावाने आपल्या आवडत्या वस्तू दान केल्याने मोक्ष प्राप्ती होते. मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीही साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला, त्यामुळेच हा दिवस गीता जयंती म्हणूनही साजरा केला जातो. हा दिवस मोक्ष प्राप्तीचा दिवसही मानला जातो. महिन्याला येणारी प्रत्येक एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. त्यामुळे श्रीहरी विष्णू देवी लक्ष्मीच्या सेवे उपासनेसोबत घरामध्ये काही विशेष उपाय केल्याने देखील आपल्याला त्याचे लाभ होतात. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज बुधवारी आलेल्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. घरामध्ये ही वस्तू जाळल्याने आपल्याला असलेले सर्व दोष, आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी, आयुष्यात असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल. घरामध्ये सुख समृद्धी येईल. आपल्या घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान करण्याचा प्रयत्न करावा. पण त्या वेळेमध्ये शक्य नसेल तर संध्याकाळी 6:30 पासून ते रात्री 11 पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता. त्याचबरोबर जर घरामध्ये तुमची अडचण असेल, स्त्रियांचा मासिक धर्म सुरू असेल किंवा घरामध्ये सूतक असेल तर अशा वेळेस हा उपाय चुकूनही करता येणार नाही. पण अडचण असेल तर पतीकडून किंवा घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरीही चालेल. जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, समस्या पाठलाग करत असतील, काहीही केल्या तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसेल, कर्जबाजारीपणा झालेला असेल, घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नसेल, यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जात असेल, मग तुमच्या मागे लागलेली आजारपणं असतील, अनावश्यक खर्च असतील, बऱ्याचदा इच्छा नसतानाही ते खर्च तुम्हाला करावे लागतात आणि महिनाअखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम राहते. याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येते पण ती टिकत नाही, ती चंचल आहे. तिला एका ठिकाणी टिकून ठेवायचं असेल, स्थिर ठेवायचं असेल तर काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि ज्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा उपासना होते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. आता बघा, लक्ष्मी जी आहे ती चंचल असल्याने आपल्या घरामध्ये जर पैसा थोडाफार शिल्लक राहिला तर पैसा हा पैशाला खेचतो, म्हणजे लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान असेल अशा घरामध्ये देखील लक्ष्मी नांदते. पण जर घरामध्ये वास्तुदोष असतील, नकारात्मकता असेल तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो. यामुळे घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडण, कलह होतात. कोणाशीही कोणाचं पटत नाही. घरामध्ये आजारपणे वाढलेली असतात. घरामध्ये असलेली लहान मुलं, मोठी तरुण व्यक्ती किंवा वयोवृद्ध व्यक्ती सारख्या आजारी पडत राहतात. ही जी नकारात्मकता किंवा हे जे वास्तुदोष तुमच्या घरामध्ये आहेत ते दूर व्हावेत यासाठी, सोबतच तुम्हाला जर प्रखर पितृदोष असतील तर ते नष्ट करण्यासाठी देखील एकादशी तिथी ही सर्वोत्तम मानली जाते. पण आता एकादशीचं व्रत करणं प्रत्येकाला शक्य होत नाही, उपवास करणं शक्य होत नाही. त्यामुळे या साध्या सोप्या सेवेनेही तुम्ही तुमचे असलेले दोष संपूर्णपणे घालवू शकता. पण बघा, कोणतेही उपाय करत असताना त्यामध्ये सातत्य हे असायला हवं. कारण खूप प्रयत्न करूनही जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळत नसेल, कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये अपयशाचा सामना करावा लागत असेल, नोकरीच्या ठिकाणी म्हणावी तशी बढती किंवा हवी तशी नोकरी तुम्हाला मिळत नसेल, व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी आर्थिक भरभराट होत नसेल, तुमच्या मुलांच्या करिअर विषयक काही समस्या असतील किंवा तुम्हाला तुमचं स्वतःचं घर घ्यायचंय, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा तुम्हाला तुमची स्वतःची गाडी घ्यायची, या सर्व गोष्टी इच्छा असूनही घेता येत नसतील, काही ना काहीतरी अडचणी तुमच्या मार्गामध्ये येत असतील तर त्या दूर व्हाव्यात. तुम्हाला असलेले पितृदोष, घरात असलेले वास्तुदोष,
तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता दूर व्हावी यासाठी एकादशीच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. येणारं वर्ष सुख समृद्धीचं जाईल, भरभराटीचं जाईल. आता लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करा. हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. त्याआधी घराची स्वच्छता करून घ्यावी आणि त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत. देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावून घ्यायची. तुळशीसमोर आज एकादशी असल्याने शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा. एक आसन घ्यायचं, आसनावरती बसायचं. कोणतीही सेवा किंवा उपाय हे जमिनीवरती किंवा उभं राहून करू नये. असं केल्याने केलेली सेवा ही पृथ्वीला जाऊन मिळत असते. आता या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. मातीचं भांडं नसेल तर एक छोटीशी पंती घेतली तरीही चालेल. आता यामध्ये आपल्याला सर्वप्रथम अखंड अक्षदा ज्याला आपण तांदूळ म्हणतो ते घ्यायचे आहेत. ते तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत, चांगले पाहून आपल्याला घ्यायचे आहेत. तांदूळ यासाठी की बघा लक्ष्मी देखील तांदळावरती विराजमान आहे. तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानले जातात. त्यामुळे तांदूळ आपल्याला मातीच्या भांड्यामध्ये थोडेसे पसरून घ्यायचे आहेत. त्यावरती आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर जो आहे तो घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतो आणि साध्या कापरापेक्षा या भीमसेनी कापरामध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते. कुठलीही भेसळ या कापुरामध्ये नसते, म्हणून हा कापूर सर्वश्रेष्ठ मानला जातो. त्यामुळे हा कापूर घ्या, नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल. कापुरासोबत ज्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत त्या आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये असतातच. यामध्ये आपल्याला 7 अख्ख्या फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. सोबतच आपल्याला 7 काळे मिरे घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा आपल्याला दालचिनी जी असते तिचा एक तुकडा घ्यायचा आहे. मोठी दालचिनी असेल तर ती छोटी करा, म्हणजे छोटा तुकडा घ्यायचा आणि जो तुकडा आपण दालचिनीचा घेतलेला आहे त्याचे 7 भाग करायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण 7 लवंगा घेतलेल्या आहेत, 7 मिरे घेतलेले आहेत, तसेच हे दालचिनीचे 7 तुकडे आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत. सोबतच आपल्याला एक तेजपत्ता घ्यायचा आहे आणि शिवाय चिमूटभर पिवळी मोहरी देखील आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. पिवळी मोहरी जी आहे ती घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. पिवळी मोहरी अनेक तांत्रिक क्रियांमध्ये देखील वापरली जाते. त्यामुळे ह्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. या वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत आणि आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. या सर्व वस्तूंवरती विष्णू सहस्त्रनामाचं पठण केल्यामुळे घरामध्ये मंत्रोच्चार झाल्याने विष्णू सहस्त्रनामाच्या प्रभावाने आपल्याला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष, आपल्या घरातील वास्तुदोष, नकारात्मकता दूर होते. विष्णू सहस्त्रनाम तुम्ही पठण करा किंवा तुम्ही श्रवण केलं तरी चालेल. YouTubeवरती लावून द्या आणि ह्या तीनही वस्तू तुम्हाला त्या मंत्रोच्चाराने अभिमंत्रित करायच्या आहेत. त्यानंतर बघा आपण कापूर घेतलेला आहे, त्या कापुरावरती 2 ते 3 थेंब आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. त्यानंतर भीमसेनी कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर ह्या सर्व वस्तू त्या कापुरासोबत आपल्याला घरामध्ये जाळायच्या आहेत. ह्या सर्व वस्तू जळत असताना घराच्या खिडक्या दारं उघडी ठेवावी, जेणेकरून जी ही नकारात्मकता किंवा आपल्या घरात असलेले दोष निघून जातील. दार उघडं ठेवणं शक्य नसेल तर खिडक्या किमान उघड्या असाव्यात. त्यानंतर हे मातीचं भांडं तिथून उचलायचं आहे. आपल्या देवघरावरून हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ते मातीचं भांडं फिरवायचं आहे. घराच्या कोपऱ्यामध्ये फिरवा, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून. त्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरून हे मातीचं भांडं 3 वेळा ओवाळून घ्यायचं आहे. घरासमोर असलेल्या तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांडं ओवाळून घ्यायचं आणि आपल्या घराच्या उंबरठ्याबाहेर हे मातीचं भांडं ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत हा कापूर आपल्या घराबाहेर जळतोय तोपर्यंत शक्य असेल तर मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवायचं, शक्य नसेल तर सेफ्टी डोअर तुम्ही लावून घेऊ शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर ज्यावेळेस हा कापूर जळून पूर्णपणे शांत होईल त्यावेळेस बघा यामध्ये जी रक्षा तयार होईल ती रक्षा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर असलेल्या एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकायचं. पण ती रक्षा घेऊन आपल्याला घरामध्ये यायचं नाही, कारण आपण आपल्या घरातली नकारात्मकता घालवलेली आहे. त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही. घराच्या बाहेर एखादं झाड नसेल तर तुम्ही बाहेर डस्टबिन ठेवा. डस्टबिनमध्ये ही संपूर्ण रक्षा टाकून द्यायची आहे. मोक्षदा एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्याने, विष्णू सहस्त्रनामाचं पठण घरामध्ये झाल्याने आपल्याला असलेले दोष नष्ट होतात, मोक्षप्राप्ती मिळते. एवढा हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करावा. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.